नमस्कार, मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। अभिनेत्री प्राजक्ता माळी गेल्या काही दिवसात सुरेश धस यांच्यामुळे चर्चेत आहे। तिने स्वतः पत्रकारांशी बोलताना या प्रकरणावर संताप व्यक्त केला होता। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे देशभर चर्चेत असलेलं बीड सुरेश धस यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून प्राजक्ता माळी, धनंजय मुंडे आणि बीड वेगळ्या कारणासाठी पुन्हा एकदा चर्चेत आलं होतं। बीडमध्ये येऊन कोण कंबर हलवतं, कोण कोणत्या हॉटेलमध्ये भेटतं, किती पैशांची उधळण होते, अशा अनेक विषयांवर बोट ठेवलं गेलं। चला तर मग जाणून घेऊया कोणते कलाकार किती पैसे घेतात आणि कोणाकडे किती पैसा आहे। भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांनी प्रसार माध्यमांशी एका राजकीय प्रकरणावरून भाष्य करताना अभिनेत्री प्राजक्ता माळीबरोबरच दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाचं नाव घेतल्यानं नवीन वादाला तोंड फुटलं होतं। प्राजक्ता माळी, रश्मिका मंदाना, सपना चौधरी, गौतमी पाटील, अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी, माधुरी पवार आणि अजूनही काही अभिनेत्री आणि कलाकार आहेत ज्यांची नावं घेता येतील। मात्र आपण आजच्या या व्हिडिओमध्ये काही निवडक कलाकारांची माहिती बघूया। प्राजक्ता माळी यांनी पांडू, डोक्याला शॉट, मनकर्णिका, द क्वीन ऑफ झाशी, फुलवंती आणि इतर चित्रपटांमध्ये काम केलंय। प्राजक्तानं मराठी इंडियन आयडॉलमध्ये अँकर म्हणून पहिल्यांदा अँकरिंगची जबाबदारी पेलली। प्राजक्ताने महाराष्ट्राची हास्य जत्रामधून अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकली आणि त्यानंतर तिने 2022 मध्ये रान बाजार या वेब सिरीजमधून OTTवर एंट्री घेतली आणि रान बाजारचा सीन काय व्हायरल झाला हे तुम्हाला वेगळ्याने सांगायला नको। प्राजक्ता एका चित्रपटासाठी किती मानधन घेते असा प्रश्न पडलाय का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 15 ते 20 लाख रुपये। तर एका स्टेज शोचे मानधन देखील लाखोमध्येच प्राजक्ता माळी घेत असते अशी माहिती इंटरनेटच्या माध्यमातून मिळते आहे। एका रिपोर्टनुसार 2022 मध्ये प्राजक्ता माळीची एकूण संपत्ती ही 16 ते 40 कोटी रुपयांच्या दरम्यान होती। आता त्यामध्ये नक्कीच वाढ झालेली असेल अशी चर्चा आहे। मीडिया रिपोर्टनुसार सपना चौधरी एका स्टेज शोसाठी 25 ते 50 लाख रुपये घेते, तर एखाद्या कार्यक्रमाला ती फक्त 2-3 तासासाठी जरी गेली तरी सुद्धा 3 लाख रुपये घेते। तर गाण्यांसाठी सपना चौधरी 50 लाख रुपये ती घेते अशी माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे। तर रश्मिका मंदाना प्रत्येक चित्रपटासाठी 4 कोटी आकारण्यासाठी ओळखली जाते। त्या व्यतिरिक्त ती ब्रँड एंडोर्समेंट, जाहिराती आणि इव्हेंटच्या माध्यमातून व इतर स्रोतांमधून देखील पैसे कमवते। 10 कोटींपर्यंत देखील तिची आता फीस गेली असं देखील बोललं जातंय। त्यानंतर गौतमी पाटील यांचा देखील मागे एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। इंदुरीकर महाराजांपेक्षा गौतमी पाटील यांची फी जास्त आहे अशी देखील चर्चा घडली होती। त्यामुळे गौतमी पाटील आपल्या एका स्टेज शोसाठी लाखो रुपये मानधन घेते अशी माहिती त्यावेळी समोर आली होती। आणि चंद्रा लावणी फेम अमृता खानविलकर असेल, सोनाली कुलकर्णी असेल, माधुरी पवार असेल, या कलाकारांची, अभिनेत्रींची फी, मानधन हे देखील लाखोमध्येच असतं। बऱ्याचदा किती वेळ कार्यक्रम चालणार आणि किती वेळ उपस्थिती गरजेची आहे त्यावरून देखील मानधन ठरत असतं। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।